तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सिद्धिविनायक अंजूर टीमचा कॅप्टन. चला विनंतीशील आपल्याला वेळेचं भान ठेवायचं आहे आणि शेवटचा आजचा दिवस आहे म्हणून इथून सुद्धा तब्बल 6 सामने खेळायचे बाकी आहेत. 6 सामने खेळायचे बाकी आहेत. सचिन बोट पूर्णा टीमचा कॅप्टन आपण संपूर्ण संघ घेऊन खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं लगेच. सचिन स्पोर्ट पूर्णा टीमचा कॅप्टन आवाज ऐकू येत असेल तर आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं आहे. तर सिद्धिविनायक अंजूर टीम पाहतोय आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. पूर्णा टीमचा कॅप्टन आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचंय अन्यथा आपल्याला पेनल्टी फिक्स आहे. आता मात्र दोन्ही पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आणि खेळाडू कक्षाकडे पूर्ण टीमचा कॅप्टन आपण खेळाडू घेऊन खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं आहे. तर चला आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचे. पूर्ण टीमचा कॅप्टन यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे. मिहिर स्पोर्ट भरोडी विपक्ष न्यू तुफान पिंपलास दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटते की आलेले आहेत. तुमचं स्वागत असेल. दीपा म्हात्रे साहेब चला सहयोग करा. जगदीश पाटील दीपा म्हात्रे बजरंग पाटील चला सहकार्य करायचं आहे. आवाज ऐकतात पण तिथून हलायला तयार नाहीत. खेळणार नाही का मग काय मग आता आयोजन बघून आपल्याला पोटी पाहिजे ना जगदीश दादा आले म्हणाले मग करा भूती त्याला विजय वा लावल टॉसला बोलू तर दरम्यान आगमन होतोय सोनदेवी टेमगर टीमचे कॅप्टन आदरणीय काळूराम भोईर साहेबांचं वेलकम स्वागत आहे दादा आपल्या व्यासपीठावर. सुस्वागतम. सोनदेवी टेमगर 40+ चे कॅप्टन कालूराम भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण इवन जोडी जर म्हटलं निलेश दादा मला वाटतं की सराव करण्यासाठी
आपण बॅटिंग आली ना त्यांची तोपर्यंत येतील ना. यावेळी पूर्ण जरा फुकट टाइमपास केला. आता तो राऊंड एक होऊन गेला असता. 3 ओव्हरचा त्यांचा सेकंड राऊंड होऊन गेला असता. मग आरामात एक राऊंड एक मॅच आरामात झाल्या. तेवढा टाइमपास केला आहे. खेल की शुरुआत होती हुई स्वागत है आप सभी का नाना ट्रॉफी 2022 में। टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी, सम्माननीय विजय चौधरी और नाना स्पोर्ट्स की तरफ से। टॉस को इस वक्त जीता है सिद्धिविनायक अंजूर ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। दोस्तों, ये वो लम्हा था जब डबल हैट्रिक किया था केंद्रीय मंत्री में निलेश पाटिल ने। अजय वैती यांच्याकडून 11,000 रुपये, धनाजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, किशोर मडवी यांच्याकडून 5,000 रुपये, विनायक पाटील, अनिकेत मनेरा यांच्याकडून 10,000 रुपये आणि टोल्या भोईर आणि गणेश भोईर यांच्याकडून 5,000 रुपये, सिद्दीक भाबे यांच्याकडून 5,000 रुपये। 41,000 रुपए की गेंद, ये विकेट 41,000 की विकेट। जोरदार तालियां नीलेश पाटिल के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, ऊपर हैट्रिक। ये हैट्रिक लिया था नीलेश पाटिल ने। खेल की शुरुआत ओपनर भेजना है सचिन स्पोर्ट पूर्णा। हमारे बीच सम्माननीय प्रकाश पाटिल, अंकुश मात्रे साहब और कालूराम भोईर साहब जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत है नाना ट्रॉफी 2022 में। देखना है एक कप की विजेता टीम है सिद्धिविनायक अंजूर। 2 कप को कारीवली ने जीता है। ये न्यू 40 प्लस की रैंकिंग है और न्यू 40 प्लस में टोटल 40 टीमें हैं। एक कप को जीता है न्यू तूफान पिंपलास ने। एक कप को जीता है न्यू तूफान पिंपलास ने और एक आई जोगेश्वरी जून अंदूर की। और एक कप को जीता है आई जोगेश्वरी जून नांदुर की ने। ये छठा कप है। इसका मतलब नाना ट्रॉफी की कौन विजेता? कालिका माता कालवार ग्रुप ए से फाइनल में पहुंच चुकी है और 7वां कप चालू है कबीर निर्मल स्मृति जैसे। और 7वां कप चल रहा है लेट कबीर निर्मल स्मृति चषक। अभी तक 11 विकेट हैट्रिक हुए हैं। बहुत बढ़िया लेखा जोखा नैनेश्वर के पास है। विकेट हैट्रिक अब तक 11 हुए हैं न्यू 40 प्लस में। लास्ट ऑफिशियल वार्निंग है अथवा आपको 2 रन का पेनल्टी। एक अर्धशतक हुआ है परशु पाटिल। एक अर्धशतक लगा है सिद्धिविनायक अंजूर। आपको अपना फील्ड सजाना है। परशु पाटिल कारिवली के और 3 मिडल ओवर हुए। आज भी अगर नीलेश पाटिल हैट्रिक करते हैं तो मेरी तरफ से 1,000 रुपये। खेल की शुरुआत होती हुई नाना ट्रॉफी 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए सचिन स्पोर्ट्स पूर्णा के जगदीश और किशोर गेंदबाजी के लिए बुलाया गया है। गेंदबाज मनेरा है क्या? संजय मनेरा एक्सप्रेस गेंदबाज।
समय में लारा इस बात का ध्यान रहे कि 20 मिनट का हमने समय दिया है। संजय मनेरा फील्डिंग देखिए, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, पॉइंट कवर, एक्स्ट्रा वाइडिश मिड ऑन स्टैटिश है, मिड विकेट है और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं, डीप स्क्वायर लेग और 1 खिलाड़ी लगभग वाइडिश लॉन्ग ऑन पे। हमारे बीच सम्मानीय पंडरीनाथ बोबडे साहब का आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं नाना ट्रॉफी 2022 में। वेलकम। टिमगर का जिक्र और नाना सेठ का नाम ना निकले, ऐसा हो ही नहीं सकता है। देखना है, काफी समय लिया जा रहा है। खेल की शुरुआत संजय मनेरा, सामना करेंगे बैट्समैन जगदीश पाटिल। नॉन स्ट्राइक पर हैं किशोर मिटकर। मनेरा मुड़ते हुए टिमगर एंड से, ओ खूबसूरत पंच, कवर ड्राइव, 4 रन। जगह दी थी वहां पे, मनेरा ने बैकफुट पे चले गए, बहुत खूबसूरत कवर ड्राइव, 4 रन। चौके से खाता खुला जगदीश पाटिल का, चौके से खाता खुला सचिन स्पोर्ट पूर्णा का, 4 रन बिना किसी विकेट के। संजय मनेरा, एक डीप कवर अब लगा दिया गया है और लॉन्ग ऑन को सर्कल में बुलाया है। मनेरा मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन जगदीश पाटिल। चौके से खाता खोला है उन्होंने, छोटे रनअप से। फिर से पंच किया, डीप कवर मौजूद है। इस बीच सिर्फ 1 रन बना, 5 पे पहुंचे स्कोर पूर्णा का और 5 पे पहुंचे जगदीश पाटिल। किशोर मिटकर सामना कर रहे हैं संजय मनेरा का। नाना ट्रॉफी 2022 न्यू 40+ का महासंग्राम आप देख रहे हैं, गोल्डी क्रिकेट। इस मरतबा स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, दौड़ रहे हैं, 1 रन बना है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। जब तक के थ्रो आता डीप से, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पूर्णा का 7 और 2 रन से खाता खोला है किशोर मिटकर ने। मुकाबला चलता हुआ सिद्धिविनायक अंजूर बनाम सचिन स्पोर्ट पूर्णा के बीच में। संजय मनेरा सामना करेंगे बैट्समैन किशोर मिटकर। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर, 4 रन। कमाल का शॉट, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था, काऊ कॉर्नर से गेंद चली गई थी, 4 रन। बढ़िया शुरुआत सचिन स्पोर्ट पूर्णा की हम देख रहे हैं। कुल मिलाकर 11 रन बिना किसी विकेट के, 11 विदाउट लॉस। महंगे साबित हो रहे हैं संजय मनेरा।
अब तक 11 रन दे डाले हैं। अगला मुकाबला दोनों टीमों को तैयार रहना है। इस मर्तबा जड़ में गेंद थी, 1 रन बनता हुआ, 1 रन से 12 पे पहुंचा है स्कोर। सचिन स्पोर्ट पूर्णा का टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई सिद्धि विनायक अंजूर के सामने। बड़ोडी के कैप्टन और पिंपलास न्यू तूफान के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है। बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, पीछे फील्डर है, ऑफसाइड के बहुत ही स्ट्रॉन्ग खिलाड़ी दिख रहे हैं किशोर पाटिल। 1 रन आता हुआ पहले ओवर की समाप्ति, रन बने 13। आइए दोस्तों, आज हमारे बीच में कई मान्यवर हैं। सबसे पहले हम टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी से मैं कहूँगा कि श्री प्रकाश पाटिल साहब हमारे बीच में, उनका सत्कार, सम्मान और स्वागत करें। प्रकाश पाटिल साहब का सत्कार, सम्मान और स्वागत करते हुए टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी पुष्पगुच्छ उन्हें अर्पित किया जा रहा है और सम्मान चिन्ह। धन्यवाद। हमारे बीच में माननीय श्री अंकुश मात्रे हैं। आइए हम अंकुश मात्रे का सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी के हाथों से। अंकुश मात्रे को पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह दिया जा रहा है। हमारे बीच में माननीय श्री पंडरीनाथ बोबड़े जी हैं। आइए हम पंडरीनाथ बोबड़े साहब का सत्कार, सम्मान और स्वागत करें टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी के हाथों से। हमारे बीच में माननीय श्री कालूराम भोईर जी हैं। आइए हम कालूराम भोईर जी का सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं सतीश चौधरी के हाथों से। टाइगर ऑफ टेमगर की ये खासियत है कि काफ़ी मेहमान नवाज हैं सतीश चौधरी। सम्मान चिन्ह और पुष्पगुच्छ। धन्यवाद। 1 ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत, कुल मिलाकर 13 रन बिना किसी विकेट के। अगला मैच बड़ोडी बनाम न्यू तूफान पिंपलास। मौसम हल्का फुल्का हैजी है और गेंदबाजी में मोर्चे पे लगाया गया है गेंदबाज रविंद्र को। हालांकि अगर हम जगदीश पाटिल को देखें तो ऑफसाइड में बहुत अच्छे शॉट्स कर रहे हैं, गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं। आज मेरे साथ पावरफुल कमेंटेटर सुनील पवार और सुनील छिलके दिन रात भिवंडी क्रिकेट की खिदमत करते हुए वॉइस ऑफ मुड़बार। गेंदबाजी के लिए रविंद्र, सामना करेंगे किशोर पाटिल, जगदीश पाटिल। बहुत खूबसूरत कवर ड्राइव, हाफ वॉली पे लेकर डीप में खिलाड़ी, दूसरे की दौड़, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रनों पे पहुंचा है। 15 ऑन बोर्ड। हेलो, 15 रन बिना किसी विकेट के। रविंद्र बढ़िया वाइड यॉर्कर, रविंद्र मडवी मुड़ते हुए, राइट आर्म ओवर द विकेट। जगदीश को डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑफ, सीधा खड़ा है, 1 रन आता हुआ और यहां पर आउट हो गए जगदीश पाटिल। पहला विकेट गिरा है, कुल रन है 16। 1 विकेट गंवाने के बाद आउट होने से पहले जगदीश ने बनाए कुल मिलाकर 9 रन। हमारे बीच में माननीय श्री मनोहर जोशी साहब हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। टाइगर ऑफ टेमगर आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं
नए बैट्समैन हरीश चौधरी हरीश चौधरी बल्लेबाजी को आए हैं, नॉन स्ट्राइक पे खड़े हैं, जबकि सामना कर रहे हैं बैट्समैन किशोर मिटकर। रविंद्र मडवी मुड़ते हुए टिमगर एंड की तरफ से किशोर मिटकर के लिए निकल के मारने की कोशिश, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद हल्की अंदर की जानिब आई, डॉट गेंद। राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं। इस मरतबा क्रीज में पीछे जाके पुल किया था, मिड विकेट पे खिलाड़ी था, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे सरकता हुआ 17 रन, 1 विकेट, 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दूसरे ओवर का खेल चलता हुआ सचिन स्पोर्ट पूर्णा टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही। मनोहर जोशी साहब हमसे जुड़ते हुए हार्दिक स्वागत। संदीप जी हमसे जुड़ते हुए आपका भी हार्दिक स्वागत है। इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया, डीपी स्क्वायर लेग पे 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो पहुंचा है लेकिन 2 रन पूरे। नीलेश पाटिल, शरद पाटिल साहब हमारे बीच जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है। नीलेश पाटिल थोड़ा धोनी के अंदाज में आगे गए थे। ओवर समाप्त हो चुका अंपायर। देखिए पहली गेंद पे 2, दूसरा डॉट, तीसरी पे 1 रन, चौथा डॉट, 5वीं पे 1 रन और 6ठी पे 2। ओवर खत्म हो चुके हैं। 2 कुल स्कोर है सचिन स्पोर्ट पूर्णा का 19 रन, विकेट गिराए 1। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। संजय मनेरा ने अपने ओवर में 13 दिए, लेकिन रविंद्र मडवी ने अपने ओवर में केवल 6 रन दिए। तीसरे ओवर के लिए मोर्चे पे लगाए गए गेंदबाज पंडित भोयर को। हाँ? रंजीत को मोर्चे पे लगाया गया है, जबकि पंडित भोयर हमारे वीआईपी डाइस से जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। रंजीत की अगेन क्रीज में पीछे जाके हल्के हाथों से खेला है, डीप वाइडिश मिड ऑन में 1 रन, 20 पे पहुंचा है स्कोर, 20 ऑन बोर्ड। रंजीत पाटिल ओवर नंबर 3 चलता हुआ। गोल्डी क्रिकेट में आप सभी का स्वागत। नाना ट्रॉफी 2022 ऑफिस डम के बहुत बाहर, वाइट, 1 रन और आता हुआ 21 पे पहुंचा है स्कोर। छोटे रनअप से रंजीत पाटिल इस मरतबा करारा ऑन ड्राइव, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन बना, बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। सचिन स्पोर्ट पूर्णा 22 रन, 1 विकेट गंवाने के बाद तीसरे ओवर का खेल चल रहा है। अगला मैच न्यू तूफान पिंपलास बनाम मीर स्पोर्ट बड़ोडी। इस मरतबा स्लाइस किया है बहुत ही खूबसूरती के साथ, गली में गिरे, गेंद पीछे गई, अच्छा बैकअप, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पे पहुंचा है। 24 रन, 1 विकेट। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए रंजीत पाटिल।
निकल के मारने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, 1 रन बना और 2 रन चुरा लिए बल्लेबाजों ने। अंपायर का इशारा, लेग बाई। 26 पे पहुंचा है स्कोर, 26। रंजीत पाटिल सामना करेंगे बैट्समैन किशोर मिटकर। नॉन स्ट्राइक पर हरीश चौधरी। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, बोल्ड अराउंड द लेग्स, कमाल की गेंद। दूसरा झटका लगा है यहाँ पे पूर्णा स्पोर्ट्स को और कुल रन है 26। विकेट गिरी है 2। प्रिंस मूवीज पे ये सीधा टेलीकास्ट आ रहा है और डीजे विवेक मीर स्पोर्ट बड़ोडी के कैप्टन और न्यू पिंपलास तूफान के कैप्टन। लास्ट ऑफिशियल कॉल है आपको टॉस के लिए। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए बजरंग पाटिल। तीसरा ओवर चल रहा है, गेंदबाजी कर रहे हैं रंजीत पाटिल। आखिरी गेंद, ओ बढ़िया गेंद, प्लेड ऑन, बोल्ड हो गए, एक और विकेट। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन बने 26। विकेट गिरी है 2, विकेट गिरी है 3। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए देखना है किसको बुलाते हैं। आइए दोस्तों, हमारे बीच इस वक्त कुछ मान्यवर हैं, उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं। श्री मनोहर जोशी साहब हैं। मैं टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी से कहूँगा कि मनोहर जोशी साहब का सत्कार, सम्मान और स्वागत करें। ये हमारी परंपरा है, ये हमारी रिवायत है। मनोहर जोशी साहब का सत्कार, सम्मान, पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देके कर रहे हैं। हमारे बीच पंडित भोईर साहब हैं। आइए हम पंडित भोईर साहब का सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। स्कोर है 3 ओवर की समाप्ति, कुल 26 रन। पंडित भोईर साहब का सत्कार, सम्मान और स्वागत। मशहूर क्रिकेटर हमारे बीच श्री संदीप मोड़े हैं। आइए हम संदीप मोड़े का सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। इस बीच गेंद हवा में, स्ट्रोक, एक और विकेट, विकेट नंबर 4। गेंदबाजी के लिए भानुदास को बुलाया गया है। संदीप मोड़े साहब का सत्कार, सम्मान और स्वागत होता हुआ नए बैट्समैन भानुदास पाटिल ने आते ही धक्का दिया है। हमारे बीच सुधीर चौधरी साहब का आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। सुस्वागतम। दीपक मात्रे भानुदास पाटिल के सामने कट करने की कोशिश, नीची गेंद रही, बढ़िया कलेक्शन नीलेश पाटिल का विकेटों के पीछे। 26 रन, 4 विकेट। भानुदास इस मर्तबा बैकफुट पे जाके हल्के हाथों से गेंद को कवर ड्राइव किया है। 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं पूरा करते हुए। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 28 रनों पे पहुंचा है, 4 विकेटों के नुकसान पर। मुकाबला चलता हुआ सिद्धि विनायक अंजूर बनाम सचिन स्पोर्ट पूर्णा। अगला मैच
न्यू तूफान पिंपलास, नया तूफान टेमगर में आने की तैयारी में। जय चौधरी लगातार स्पर्धाओं को सफल बना रहे हैं। बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन के खिलाड़ी अब जाके पहुंचे, 2 रन बनाए, तीसरे की दौड़ लगा दी है और बैट्समैन रन आउट। सोना देवी माझी सोना देवी बसली टेमगर गावाला, सोना देवी माझी सोना देवी बसली टेमगर गावाला, चैता पाकाला न पालकी आईचे जत्रला, चैता पाकाला न पालकी आईचे जत्रला। और 30 रन 5 विकेटों के नुकसान पर और डेथ ओवर की 2 गेंदें बची। कमाल की बॉलिंग कर रहे हैं भानुदास पाटिल। आज नीलेश पाटिल ने गेंदबाजी नहीं की। सिद्धिविनायक अंजूर जो 40 प्लस में काफी मशहूर, ऑर्गेनाइजिंग दुनिया का बहुत बड़ा नाम है। अच्छी गेंद, आगे बढ़ के खेलना चाहता, वाइड यॉर्कर गेंद थी, बीट किया बैट्समैन को। आखिरी गेंद, अगले टॉस के लिए मीर स्पोर्ट बड़ोडी के कैप्टन भी आ चुके हैं और न्यू पिंपलास के भी। फ्लिक कर दिया हवा में, क्या गेंद मैदान के बाहर। गजब का कैच, गजब का कैच पकड़ा है। कैचेस विनिंग मैचेस। तो कुल मिलाकर 4 ओवर में कितने रन बने? 30। 31 का टोटल रखा है सिद्धिविनायक अंजूर के सामने। आइए दोस्तों, अगला टॉस होने जा रहा है दोनों टीमों से लेट। वंदना अंकुश मात्रे टॉस बॉक्स से जुड़ जाना है और इस टॉस को करने के लिए मैं आवाज दूंगा मनोहर जोशी साहब को कि आपके हाथों से हम टॉस कर रहे हैं। खेलने वाली टीमें मीर स्पोर्ट बड़ोडी बनाम न्यू पिंपलास तूफान। न्यू तूफान पिंपलास। देखना है कि टॉस किसने जीता है। पिंपलास ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। इस मैच की तरफ हम आपको लिए चलते हैं। क्या सिद्धिविनायक अंजूर हो जाएंगी इस मैच में मशहूर या नहीं? लेकिन मशहूर कमेंटेटर सुनील शिल्के आपके साथ। हेलो, हेलो, हेलो चेक, हेलो, हेलो चेक, हेलो। नाना स्पोर्ट्स टेमघर आयोजित नाना ट्रॉफी 2022 स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आई सोनादेवी क्रीडानगरी टेमघर या मैदानातून खरं तर ही स्पर्धा या मैदानावर खेळवली जात आहे। आजच्या दिवसामध्ये आपण मेगा फिनालेचा सामना सुद्धा एन्जॉय करणार आहात। हळूहळू दुपारच्या सत्राकडे आपण वळलोत आणि आजच्या दुपारच्या सत्रातील हा सामना क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या
सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाने 30 धाबा धापलकर जोडल्या. 31चं लक्ष आहे. आयोजन केला होता. या मुख्य व्यासपीठावर खरं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व येऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्माननीय सुधीरजी चौधरी उपस्थित आहेत. त्यांचा शुभसन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मुख्याध्यापक आहेत, मुंब्रा येथे सेवेत अजूनही रुजू आहेत आणि क्रिकेटवर त्यांचं खरं तर जीवापाड असं प्रेम आहे. या आयोजकांवर त्यांचं प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीला सर तुम्ही आलात. तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत. क्रिकेट हा असा खेळ आहे तो कोणालाही खरं तर घरी बसून देत नाही. ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेस तुम्ही खरं तर मैदानापर्यंत येऊन पोहोचत असता आणि त्या क्रिकेटचा खरं तर आनंद तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत असता. मग व्यवसायाने तुम्ही निश्चितच कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तरी क्रिकेट बरोबर जोडली जाण्याची इच्छा असते. चला सिद्धिविनायक अंजूर सर सिद्धिविनायक अंजूर मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण सलामीची जोडी मार्गस्थ करा. ऑफिशियल पंच या मैदानाकडे खरं तर मार्गस्थ झालेले आहेत. मला असं वाटतं संजय पाल सर यस मैदानाचा ताबा घेत आहेत. फर्स्ट सेमिस्टर एक्झाम पास झाली MCAची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम ज्याने खरं तर क्रॅक केलेली आहे आणि अजूनही पुढची तयारी त्यांची सुरू आहे. 3rd नंबर आला त्यांचा. क्या बात आहे. 3rd रँकवर राहिलेले आहेत. चांगला परफॉर्मन्स त्यांनी MCAच्या एक्झाममध्ये दिलेला आहे. संजय पाल सर अतिशय सुस्वभावी अशा पद्धतीचे पंच आहेत, मितभाषी आहेत. मैदानाच्या आतमध्ये योग्य निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी बघत असतो. नाना ट्रॉफी 2022 40+ टेमगर पंचांना विनंती आहे. चला बजरंग दादा लवकरात लवकर सामन्याला आपल्याला सुरुवात करावी लागेल. 31 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेले आहे सिद्धिविनायक अंजूर संघ. आपण पाहू शकाल A1 जोडीतील प्रमुख शिलेदार निलेश आणि त्याच्या साथीने अतिशय अनुभवी असणारे खेळाडू म्हणजे विजय पाटील ना म्हात्रे हा निलेश पाटील आणि विजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 31चं टार्गेट. वेळेकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघ खरं तर बिग बॅश कोणी मारली? बिग बॅश इन बिटवीन बराच वेळ या आयोजकांचा वाया गेलेला आहे. प्रतीक्षा 11 प्रतीक्षा कुठे कुठली बिग बॅश त्यांची होती ना गावात. कधी कधी मला वाटतं ती 23-24 असं काहीतरी तारीख होती ना. खूप सारा वेळ या सामन्याने घेतलेला आहे. विनंती असेल पंचांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात करा. ओम नमोजी अद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दसू अवधारी रोजी साच आणि मवाळ मिथिळे आणि रसाळ शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील अतिशय दमदार नियोजन आणि आयोजनाने सुरू असलेली स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील 3ऱ्या सामन्यातील 2रं सत्र तुमच्या पुढे. पहिल्या चेंडू निलेशसाठी मोठी कड लागलेली आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. शॉर्ट 3rd मॅन रिजनमध्ये सुरुवात चांगली झाली. निलेश पाटील यांच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. सांघिक संघाचं त्याचबरोबर स्वतःचं व्यक्तिगत अकाउंट ओपन करताना निलेशाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. या संघाचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या हंगामातील न्यू तुफान पिंपळास आयोजित स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं जेतेपद त्यांच्याकडे खरं तर राहिलेलं होतं. अप्रतिम खेळी त्यांनी दाखवली होती. त्याचबरोबर नवीन 40+ क्रिकेट संघटनेची जी चाचणी स्पर्धा आहे
त्या चाचणी स्पर्धेमध्ये सुद्धा आकर्षक कामगिरी त्यांनी खरं तर लक्षवेधी कामगिरी केली होती आणि त्या स्पर्धेतूनच संतोष कोळी असतील, त्याचबरोबर मणिलाल असतील, असे अनेक फलंदाज खरं तर बहारदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. हॅलो 30 धावा धावपल करत 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो 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 चेक हॅलो चेक 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 हॅलो चेक हॅलो चेक. 2 धावा धावपल करत यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच अगदी हवाई मार्गाने ट्रॅव्हल होत होता. बजरंग चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. यावेळी चेंडू जोपर्यंत अडून फेकी केली जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि याचबरोबर 4 धावा या धावपलकोड जोडल्या गेलेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला संघ आपण पाहिलेला आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ या अगोदरचं सत्र संपलं होतं. फलंदाजीसाठी सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. तितकी चांगली फलंदाजी खरं तर राहिली नाही. ज्यांचं नाव ज्या पद्धतीने या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये घेतलं जातं, परफॉर्मन्स तसा राहिला नव्हता. यावेळेस पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने टिपलाय अप्रतिम झेल आणि फलंदाज निलेश पाटील ची खेळी यावेळेस संपलेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. हॅलो 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 4 धावा धावपलकर असताना निलेश पाटील बाद झालेले आहेत. 31चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सिद्धिविनायक अंजूर संघाला. दुपारचं सत्र आहे तरी सुद्धा मैदानावर खरं तर हवेचा जोर आपण पाहिला तर तो बऱ्यापैकी आहे. या मैदानाच्या डाव्या बाजूला आणि समोरच्या बाजूला त्याचबरोबर उजव्या बाजूला अगदी गोलाकार अशा पद्धतीचं मैदान आणि ते मैदानाच्या सभोवती झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि या रखरखत्या उन्हामध्ये या झाडांचं महत्त्व खूपच खरं वाढलेलं असतं. अलीकडच्या काळामध्ये वातावरण बदलाची नांदी आपल्याला मिळत असते आणि उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस निर्धाव चेंडू आला आणि या वातावरणाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल तर खरं वृक्ष लागवड करणं अतिशय महत्त्वाची आहे. सिमेंटची जंगलं सगळीकडे खरं तर विकसित होत आहेत. अशातच प्रदूषणाचा स्तर सुद्धा खूप वाढलेला आहे. गोलंदाज तयार. इथेही ड्राईव्ह केले चेंडूला क्षेत्ररक्षक उपस्थित. दीपा म्हात्रे, व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. यावेळेस फलंदाजाला बाद करणं क्रमप्राप्त असेल. धावबादच्या रूपाने विजय म्हात्रे बाद. अरे डीजे लाव, गाणं लाव असं बोलतो. दुपारचं सत्र आहे आणि आमचे डीजे मास्टर कुठेतरी सुस्तीचा सामना करतात असं म्हणायला हरकत नाही. उदासवाणं वातावरण आहे. तुम्हाला तुमच्या संगीताने त्याला प्रसन्न करण्याची खरं तर संधी असते, परंतु त्या संधीचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे आणि तो तुम्ही करावा. 5 धावा धावपलकर. आवाज दे ना, आवाज कमी का केला. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. 5 धावा धावपलकर. अतिशय शांत आणि संत सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन पद्मनाथ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. या अगोदर फलंदाजीची खरं तर त्यांना संधी मिळाली नाही. इतका हार्ड हिटर फलंदाज असून सुद्धा जरा रात्री दिवसात तेच चाललंय, जरा आवाज दे. पद्मनाथ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह क्रॅकिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. क्षेत्ररक्षक सुजित उपस्थित होते. चेंडू वाढवून फेकी झाली. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण असेल. 6 धावा याचबरोबर धावपलकोट जोडल्या जातील. खरं तर पद्मनाथ याच्या फलंदाजीच्या कॉन्ट्रीब्युशन संदर्भात कोणालाही काही शंका नसते, कारण एक मोठा फलंदाज आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नव्हती. गोलंदाजीत स्वतःची उपयुक्तता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतील का? स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत संतोष कोळी.
ओम साई धाब्याचे ओनर आहेत. कालच्या रात्रीमध्ये स्वर्गीय कबीर निलमर स्मृती चषकामध्ये त्यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे धान्यू संघ याची कामगिरी फार चांगली राहिलेली आहे. 2 धावा पहिल्या फटक्यामध्ये इथे मिळत आहेत संतोष कोळी याला आणि 8 धावा याचबरोबर या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सांघिक संघाचं धावफलक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकांचा जर आपण विचार केला तर ते आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवर तैनात केले गेलेले पाहायला मिळतात. पद्मनाथ संतोष कोळीसाठी उजव्या यष्टीच्या फार बाहेर हॅमर करायचा होता. स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा होता. अधिक ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला जरूर. चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही, कोऑर्डिनेशन नाही आणि मला असं वाटतं कुठेतरी ऑकवर्ड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर प्राप्त झाला होता. त्यामुळे चेंडू फळीचं कोऑर्डिनेशन आलं नव्हतं. अवांतर 1 धाव. संतोषसाठीच हा चेंडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि यावेळेस चूक होते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तेलही गेलं, तूपही गेलं आणि यावेळेस धावपलकोर एक चौकार तरी आलेला आहे. ज्या पद्धतीने झेल होणं खरं तर अतिशय गरजेचं होतं आणि ती संधी सुद्धा आली होती त्या क्षेत्ररक्षकाकडे. परंतु एक ऑकवर्ड पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक आले. झेल घ्यावा की चेंडू अडवावा अशा पद्धतीने डायलेमा त्यांच्या मनामध्ये, फ्रस्ट्रेशन आलं आणि त्यानंतर निर्णय घेता आला नव्हता मैदानाच्या आतमध्ये. या क्षेत्ररक्षकाला या अतिशय बहुमूल्य 4 धावा आणि इथून पुढे धावफलक 13 पर्यंत जाऊन मार्गस्थ झालेला आपण पाहू शकाल. मैदानाच्या सभोवताली अगदी सीमारेषेच्या लगत बॅरिकेडिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या मैदानासाठी चांगल्या पद्धतीने एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सोनादेवी क्रीडानगरी टेमघर सौजन्य श्री बाळाराम मधुकर चौधरी, त्याचबरोबर रोहित बाळाराम चौधरी युवा सेना शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आणि इतरही या गावातील प्रगल्भ व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खरं तर ही क्रीडानगरी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. या अगोदरचा चेंडू वाईट, 1 अवांतर धाव. पद्मनाथ संतोषसाठी बिग हिट करायचा होता. त्रिफळाचित फलंदाज बाद. आपण आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये पाहूया. समोर चेंडू ठेवला होता, क्रॉस बॅटेड फटका आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. फुलर लेंथचा तुम्ही क्रॉस बॅटेड फटका ज्या वेळेस ऑफर करता त्या वेळेस खरं तर तुमच्याकडे ती जी संधी आहे ती कमी असते. लिटिल मार्जिन ऑफ एरर ज्याला आपण म्हणू शकतो तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. अशा वेळेस या चेंडूला समोरच्या दिशेने विथ दी ओपन फेस ऑफ द बॅट खेळणं गरजेचं असतं, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये करता आलं नव्हतं या फलंदाजाला. फलंदाज बाद झाले. 14 धावा धावफलकावर असताना क्रमांक 3चा फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण रवींद्र मार्गक्रमित होत असताना पाहू शकता. रवींद्र आणि त्याच्या साथीने आहेत किरण. 1-1 करून फलंदाज बाद होत आहेत. संतोष बाद झालीत. यानंतर मणिलालचं येणं खरं तर अतिशय महत्त्वाचं राहणार आहे, कारण मणिलाल आणि संतोष या दोघांनी केलेली चाचणी स्पर्धेतील खेळी अजूनही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर गोल्डन षटकाराची गरज असताना सुद्धा मणिलाल याने त्या गोलंदाजाच्या विरोधात तो षटकार मिळवला होता, सुरई बी संघाच्या गोलंदाजाच्या विरोधात. आणि सुरई बी संघाचे ते जे शेवटचे 2 गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर मुकादम सर, अतिशय घातक अशा पद्धतीची गोलंदाजी करतात. फक्त आणि फक्त हलक्या हाताने टर्न केले. चेंडूला 1 धाव पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सरसावले. यावेळेस फेकी झाली. पाहायचंय पंच स्थिर आहे. 2 धावा पाहता पाहता पूर्ण आहेत. यष्ट्यांच्या मागे हेमंत मिटकर आपल्याला पाहायला मिळतात आणि हेमंत मिटकर म्हटलं तर मला बऱ्याचदा न्यूझीलंड संघाचे खेळाडू आठवतात. ज्या पद्धतीची शरीर यष्टी त्यांच्याकडे. मला पॉल कॉलिंगवूडची आठवण होते बऱ्याचदा या खरं तर खेळाडूला पाहिल्यानंतर. 16 धावा धावफलकावर आहेत. पद्मनाथ पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत रवींद्र मडवी. या संघातील एक अतिशय जबाबदार अशा पद्धतीचा खेळाडू आहे. फुलटॉसला टर्न केलंय, चिप केलंय. नोमॅन्स लँडकडे चेंडू निश्चितच मार्गस्थ होतो आणि हरेश चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि जागा मोकळी केली जाते यानंतर येणाऱ्या फलंदाजासाठी, म्हणजे मला असं वाटतं मणिलाल याच्यासाठी खरं तर ही जागा रिक्त केली गेली आहे. 18 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर असताना फलंदाज बाद झालेला आपण पाहू शकाल. किरण बाद झाले. रवींद्र मडवीच्या साथीने आता मणिलाल मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेले आपण पाहू शकाल. कोण आहे? देवानंद खरं तर मार्गस्थ होत आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती,
खरं तर हे बऱ्याचदा आपण ऐकत असतो, परंतु त्या वृक्षांची लागवड करणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. अलीकडच्या काळात अनेक प्रकारचे खरं तर मोठमोठे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि त्यासोबतच जनजागृती म्हणून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकडे उद्बोधन करणं खरं तर अतिशय गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवानंद मार्गस्थ झालाय. गोलंदाज हरेश चौधरी क्रमांक 3च्या षटकामध्ये इथे आमंत्रित केले गेलेले आहेत. अजूनही सामना चांगल्या पद्धतीने पुढे सरसावलेला आहे. 31 धावा तितक्या फार धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये नसताना सुद्धा चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 12 चेंडू 13 धावा. हरेश तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवींद्र. शफल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. यावेळेसचा चेंडू डाव्या यष्टीला सोडून जाणारा होता आणि पंच आमच्याकडे हळूवारपणे वळतात आणि चेंडू हा इथे स्वैर घोषित करतात. एक अवांतर धाव येईल. आता यानंतर 12 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरले. एखादा मोठा फटका या समीकरणाला आग लावू शकतो. हे समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. या समीकरणातील खरं तर जी चुरस आहे ती कमी करू शकतो. गोलंदाज तयार हरेश. सिली मिडॉनमध्ये बजरंग पाटील उपस्थित आहेत. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्यावर चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर फलंदाजाला देता जरी आलं नसलं तरी एक धाव निश्चितच या चेंडूवर पूर्ण केली जाते. 20 धावा धावफलकावर. 11 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. इथे हा फटका किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. जजमेंट मध्ये पूर्णपणे खरं तर चुकी आपल्याला पाहायला मिळते. मला असं वाटतं झेल घेणं अतिशय क्रमप्राप्त होतं, कारण तुमच्याकडे धावफलकावर धावा तितक्या नाहीत. कमी धावा असताना तुम्हाला झेलपर्यंत पोहोचणं, त्यानंतर ट्राय करणं हे क्रमप्राप्त असतं. मैदानाच्या आतमध्ये तो निर्णय योग्य वेळेला घेता आला पाहिजे. माणसाचं जीवन असो वा क्रिकेट असो, योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि निर्णय क्षमता खरं तर क्रिकेटमध्ये आपली विकसित होत असते. कधी कधी एक फलंदाज म्हणून भरधाव वेगाने चेंडू ज्यावेळेस तुमच्या समोर येत असतो त्यावेळेस चेंडूचं पिचिंग पाहणं, चेंडूची लाईन पाहणं, चेंडूवरचं मिळालेला बाउन्स पाहणं, त्यावरचं मिळालेलं वळण पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी एक फलंदाज म्हणून तुमची निर्णय क्षमता विकसित करत असतं. आणि यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फटका उत्तुंग षटकार. ज्या गोष्टीचा खरं तर मी अगोदर उल्लेख केला होता बघा, आपण आपल्या टीव्ही रिप्लेमध्ये पाहू शकतो. खरं तर हँड आय कोऑर्डिनेशन आहे तितक्या चांगल्या पद्धतीने त्याचा वापर न करता सुद्धा ज्या पद्धतीने ऑफसाईडच्या बाहेरून खेचून मारलं होतं, आडव्या हातावर घेतलं होतं या गोलंदाजाला. जणू काय फलंदाज सांगतो की माझ्या हातचा मळ आहे. ज्या पद्धतीने हा षटकार इथे त्याने प्रोड्यूस केलेला आहे. धावफलक पुढे मार्गस्थ झालं. 28 धावा धावफलकावर लागलेले असताना आपण पाहू शकाल. यानंतर धावांची गरज आहे ती 3. लगेचच आपल्याला आपलं क्षेत्ररक्षण पूर्ववत करावं लागेल. या सामन्यात खरं तर सुरुवात होण्याच्या अगोदर मला असं वाटतं अर्ध्या तासाचा वेळेचा अपव्यय इथे झालेला आहे. आजचा दिवस क्रमांक या स्पर्धेचा शेवटचा आहे आणि खरं तर मला असं वाटतं 40+ क्रिकेट सर्व बाजूनी आता प्रगत झालेलं असलेलं सुद्धा असताना सुद्धा टाइम मॅनेजमेंट या फॅक्टरकडे आपल्याला पाहावं लागेल. आता इथे काय होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवींद्र मडवी धावबादच्या रूपाने बाद झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बघूया हरीश यांनी कसा चेंडू हाताळलाय. अगदी क्रीजच्या बाजूने येत असताना, खेळपट्टीच्या समांतर येत असताना जी ट्रॅम लाईन आहे तिथनं गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर अँगल क्रिएट होईल असं वाटलं होतं, परंतु तरी सुद्धा हा चेंडू सरळ त्याने फेकला. सरळ रेषेत चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचला. त्यामुळेच फलंदाजाला चांगला फटका सजवता आला नव्हता आणि ते धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आपण पाहिलेला आहे. देवानंद त्याच्या साथीने बहुचर्चित मणिलाल मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतो. 28 धावा धावफलकावर आहेत. 3 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस बजरंग दादा. आऊट झालाय, रनआउट तरी क्षेत्ररक्षण जवळ यायची काय गरज आहे? काय अर्थ आहे का या गोष्टीचा मला काही कळतच नाही. आधीच आपण अर्धा पाऊण तास खाल्लाय आयोजकांचा. हरेश तयार असतील. मला असं वाटतं सिली मिडॉन घेतला जातो. त्याचबरोबर सिली मिडॉप सुद्धा अगदी जवळ पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. एलिव्हेशन तितकं चांगलं मिळालं नव्हतं. अधिक ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न
इथे झाला. एक धाव तरी सुद्धा अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होतं. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावर 2 धावांची गरज असताना मणिलाल सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याच्या शोधात राहील की सिंगल डबलने अगदी या पार स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल हे पाहणं आवश्यक आहे. 2 धावांची गरज आहे. चांगला खेळ खरं तर दाखवला आहे इथे सिद्धिविनायक अंजूर संघाने. चांगला रनचेस त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, काही फलंदाज हे खरं तर स्वभावताच फार आक्रमक असतात. मैदानाच्या आतमध्ये स्वतःची आक्रमक शैली थांबवून खरं तर डिफेन्सिव्ह पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं, शांत संयमी खेळ करणं हे त्यांच्यासाठी फार कठीण बनलेलं असतं. आणि तोच प्रत्यय आपल्याला खरं तर आला मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचं षटक यष्टीरक्षण करणारा यष्टीरक्षक आता मात्र गोलंदाज म्हणून आलेला आहे आणि त्याच्याकडे धावा वाचवण्यासाठी आहेत फक्त आणि फक्त 2. रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तर DS जाई सारखा संघ मयूर प्रतिष्ठान आयोजित जगन्नाथ चषकामध्ये बदलापूरमध्ये जो चषक झाला, अतिशय मानाचा करंडक बदलापूरचा झाला आणि त्या चषकामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा खरं तर जाई संघाला काढता आली नव्हती कडाव संघाच्या अगेन्स्ट. हा फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल टिपला जाईल का? यस, व्हॉट ए ग्रेट कॅच. आणि कहाणी में ट्विस्ट ज्याला आपण म्हणू शकतो, कुठेतरी हा सामना रंगतदार अवस्थेकडे इथे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम झेल टिपला आहे. फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. बघा टीव्ही रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. खरं तर अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती, परंतु इथे पुन्हा एकदा लेंथ चेंडूवर जी ऑफर्ड केली आहे ती अतिशय महत्त्वाची ठरली आणि म्हणून चेंडू चांगल्या पद्धतीने इथे मार्गस्थ न होता हवेमध्ये हवाई मार्गे गेला. फटका थोडासा मिसटायमिंग झाला आणि उर्वरित काम क्षेत्ररक्षकाने चांगलं केलं. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन फलंदाज भानुदास मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. दोन धावांची अजूनही गरज आहे. यानंतरचा सामना मीर स्पोर्ट्स बोरोडी वर्सेस न्यू तुफान पिंपळास. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, चला ज्या संघानं क्षेत्ररक्षण घेतले त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावावं लागेल. हा फटका चांगला आहे. 1 धाव निश्चितच असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच करणार नाहीये. स्कोर लेवल झाली आहे. यानंतर 4 चेंडू उरतात आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्कोर लेवल झाली. डेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असते 40+ क्रिकेटमध्ये. प्रदीपजी चौधरी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून खरं तर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या रात्रीमध्ये खरं तर त्यांनी, मला असं वाटतं पहिली रात्र होती, जय हिंद स्पोर्ट्स देवरुंग स्पॉन्सर्ड केली होती टीम आणि फार चांगला खेळ देवरुंग संघाचा झाला होता. शेवटचा चेंडू की जो खरं तर नो आहे की नाही या गोष्टीवर बराच वेळ विचार विनिमय झाला, परंतु पंचांचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला मान्य करावा लागतो. खेळाडू वृत्ती दाखवली गेली होती जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून. हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला आहे तो म्हणजे सिद्धिविनायक अंजूर संघाने. फार चांगली खेळी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जगदीश पाटील, किशोर, दीपक म्हात्रे, पद्मनाथ, सुजित, बजरंग पाटील, हरीश चौधरी अँड ऑल टीम. या सामन्याच्या सामनावीराकडे आपण जातोय. भानुदास आहेत या सामन्याचे सामनावीर. क्रमांक 4चं षटक त्याने हाताळलं. 4 धावा खर्च करताना 2 गडी बाद केलेले आहेत आणि भानुदास आहेत या सामन्याचे सामनावीर. भानुदास, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर अवॉर्ड. यानंतरचा सामना मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजणं क्रमप्राप्त आहे. दोन्ही संघ मैदानातून लवकरात लवकर आपण काढता पाय घ्या. मैदान सोडा. नवीन संघाला मैदानामध्ये जाण्याची संधी द्या. यानंतर समालोचन कक्षामध्ये संधी दिली जाईल आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्ही अनुभवू शकाल. कारण पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील पॉवरफुल समालोचक म्हणून ज्यांची गणना केली जाते, ज्यांची ओळख आहे, अनेक वर्ष खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांची चांगली कामगिरी आहे, ते सुनील पवार सर यानंतर समालोचन कक्षाचा भार स्वीकारतील. धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती आहे, या अगोदर सामना जो झाला आहे त्या दोन्ही संघांना की रुचकर अशा पद्धतीचं भोजन इकडे तयार आहे. भोजनाला सुरुवातही झालेली आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण भोजनाचा आस्वाद घ्या.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय अशी बनजोडी टेनिस क्रिकेटला खरं तर ज्यांनी एक वेगळी उंची प्रदान केली, केंद्रीय मंत्रीसारखा अतिशय फार मोठा चषक क्रीडा सोहळा खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो ते निलेशजी पाटील. आपणास विनंती आहे आयोजकांकडून आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा, तुमचा छोटेखानी सत्कार केला जाईल. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकाल सुधीरजी चौधरी सर आहेत, त्यांचा आपण खरं तर सत्कार या अगोदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे. कोण आहेत आता? कोण नाही? संजू पाटील. काय करायचं? हरकत नाही. या सामन्याच्या सामनावीरकडे खरं तर आपण वळतोय. या सामन्याचा सामनावीर भानुदास राहिलेले आहेत, ज्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना खरं तर फक्त 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. ते भानुदास आहेत. या सामन्याचे सामनावीर सुधीरजी चौधरी सर, त्याचबरोबर संजूजी पाटील, योगीजी चौधरी आणि दीपकजी पाटील या 4ही मान्यवरांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. दीपकजी पाटील साहेब, आपण या. या सामन्याचे सामनावीर आहेत भानुदास, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 गडी मिळवले आणि डेथवरचं शतक हाताळलं. ते भानुदास आहेत या सामन्याचे सामनावीर. त्याला सामनावीरचा किताब दिला जातो. संजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिले जातं. त्याचबरोबर सुधीरजी चौधरी सर यांच्या शुभ हस्ते सामनावीरची ट्रॉफी दिली जाते आणि योगेशजी चौधरी सर यांच्या शुभ हस्ते इथे अगदी गुलाबी रंगामध्ये रॅप केलेला हे गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. आणि यानंतर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचे धडाकेबाज फलंदाज दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. वेल प्लेड भानुदास, बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅचेस. चांगली कामगिरी नेहमी तुम्ही करत असता. येणाऱ्या सामन्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल. जाऊया मित्रांनो, यानंतरच्या सामन्याकडे आपण वळतोय. यानंतरचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना न्यू तुफान पिंपळास वर्सेस मिहिर स्पोर्ट्स बरोडी या 2 मातब्बर संघांदरम्यान. आणि हा सामना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस प्रथम सत्रामध्ये ऐकूया पुन्हा एकदा सुनील पवार सरांचा गोड आवाज. धन्यवाद. त्याचबरोबर या मुख्य व्यास